राज्याच्या निवडणुकांचा धुराळा उडाला आहे। त्यामुळे नेते मंडळी आता पक्षवाढीच्या कामाला लागली आहेत। सर्वजण पक्षाची बांधणी, पक्षप्रवेश तर काही जण आपल्या मतदारसंघातील जनमानसात काम करीत आहेत। मात्र यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना आलिशान गाड्या गिफ्ट केल्या आहेत। यामुळे दादांच्या या निर्णयाचा आणि त्यांच्या जिल्हाध्यक्षांच्या थाटाची राज्यभर चर्चा होत आहे। अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात घोषणा केली होती की राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्षांना गाडी देण्यात येईल आणि आता तीच घोषणा पूर्ण करण्यासाठी अजित पवारांनी तब्बल 40 गाड्यांचं बुकिंग केलं आहे। या 40 गाड्या अजित पवार यांच्या कार्यालयामध्ये दाखल झाल्या असून त्यांची टेस्टिंग सुरू आहे। आपण त्या गाड्या कोणत्या आहेत आणि त्यांची किंमत नेमकी किती आहे याचा आढावा घेऊया। यात बोलेरो न्यू ही गाडी महिला पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे। याचा बाजारभाव किंमत जवळपास 10 ते 12 लाख रुपये इतकी आहे। तर दुसरी गाडी ही स्कॉर्पिओ आहे। ही गाडी जिल्हा अध्यक्षांना देण्यात येणार आहे। या गाडीची किंमत जवळपास 16 ते 22 लाख रुपये इतकी असणार आहे। अजित पवार गटाकडून आतापर्यंत 40 गाड्यांचं बुकिंग केलेलं आहे, तर आणखीन 60 गाड्या घेतल्या जाणार आहेत। या गाड्या देण्यामागचा उद्देश अजित पवार गटाकडून स्पष्ट केला आहे। या गाड्याचा वापर हा पक्षाची भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला जाईल। आता गाड्यांचं वाटप कसं केलं जाऊ शकतं हेही बघू। शहरांच्या तुलनेत खेड्यागावातील जिल्ह्यांची व्याप्ती ही अधिक असते, त्यामुळे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त फिरावं लागतं। यामुळे शहरातील जिल्हाध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलेरो न्यू ही गाडी दिली जाऊ शकते, तर ग्रामीण भागातील जिल्हाध्यक्षांना स्कॉर्पिओ ही गाडी दिली जाऊ शकते। यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून पक्ष बळकट करण्याचं ध्येय आहे असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आले। यामुळे अजित पवार गटावरती मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहेत। यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की गाडीला बांधून ठेवायचं म्हणजे लोक पळून जाणार नाहीत, अशीच भूमिका अजित पवार गटाची दिसते। एकीकडे अजित पवार यांच्यावर सतत निधी वाटपावरून आरोप केले जातात। अजित पवार आपल्या पक्षाच्या आमदारांना अधिक निधी देतात म्हणून विरोधी पक्षातील आमदार हे अजित पवारवरती सतत टीका करत असतात। पण अजित पवार मात्र आपल्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना बळ देण्याची संधी कधीच सोडत नाहीत, हेच यावरून स्पष्ट दिसतंय। त्यामुळे निवडणुका आणखीन जाहीरही झाल्या नाहीत, तोपर्यंत तेवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होत असेल तर आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार गट हा मोठा धमाका करणार, हेच यावरून दिसतंय। तर मग अजित दादाच्या या निर्णयावर आपल्याला काय वाटतं हे खाली कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स माझ्यासोबत। धन्यवाद।